पार्थ पवार यांनी गुंड गजामारणीची भेट घेतल्यानंतर वाद सुरू झाला। विरोधकांनी त्यावरून अजित पवारांवर टीका केली। मात्र अजित पवारांनीही त्या भेटीवरून सारवासारव न करता थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत त्या भेटीला चूकच ठरवलंय। बघूया। ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोक्यावर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं। अजितदादा कायदा सुव्यवस्थेवर बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे। गुंड गजामारणेसोबत पार्थ पवारांची भेट ही अयोग्य असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं। याबद्दल आपण त्यांना सांगू असंही त्यांनी स्पष्ट केलं। परवा पुण्यातील गुंड गजामारणेसोबत पार्थ पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले होते। त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर अजित पवारांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे। अजितदादा कायदा सुव्यवस्थेवर बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे। अजितदादा पवार जर कायदा सुव्यवस्थेचं समर्थन करत असेल की आमचं कायदा सुव्यवस्था चांगली आहे, तर मग त्यांचे जे चिरंजीव पार्थ पवार आहे ते गजानन मार्गे आपला गजानन मारणे हा याची भेट घेतात। हा गजानन मार्गे त्या टोळीचा प्रमुख आहे। पुणे शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो, गुन्हे असे 6 गुन्हे दाखल आहे। त्यामुळे अशांना भेटणं योग्य नाही आहे किंवा अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवलं पाहिजे। ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती। डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्या जवळ येऊन देऊ नका। तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काही, म्हणजे चर्चा झाली? नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार आहे। गुंड गजामारणेच्या पत्नी अजित पवार गटात आहेत। मात्र तरी सुद्धा गुंड गजामारणेची भेट घेण्याला अजित पवारांनी चूक ठरवलंय। काल अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांनी या भेटीचं समर्थन केलं होतं, पण स्पष्ट आणि थेट भूमिका मांडण्याचा खाक्या अजित पवार यांनी पुन्हा एकदा दाखवला। दुसरीकडे पुण्यातीलच गुंड शरद मोहोळच्या पत्नी भाजपमध्ये आहेत। शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या पत्नीची सांत्वनपर भेट घेण्यातही काही वावगं नाही। मात्र गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्याच नेत्यांनी गुंड शरद मोहोळला देशभक्ताची उपमा दिली। त्यामुळे स्वतःच्या पक्षाचे नेते आणि पुत्र असूनही अजित पवारांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेचं कौतुक गरजेचं आहे। हिंदुत्वादी काम, हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे। आज रात्री बेरात्री कुठेही काही हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे। ताई स्वतः उभं राहिलेले आहेत, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत। म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो। ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती। डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्या जवळ येऊन देऊ नका। तुम्ही चिरंजीवांना सांगितलं काही, म्हणजे चर्चा झाली? नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार आहे। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।